4 पायांचा जाडा प्राणी हत्ती. चित्रपट फिल्म चित्रपट फिल्म 3 अक्षरी काय ग? सिनेमा. हा सिनेमा. हे ललिता, आपण दोघांनी मिळून एवढा मोठा कौटुंबिक जिव्हाळ्याचा सिनेमा केला. घरातले सगळे खिशातला रुमाल भिजेपर्यंत रडले. आपल्या इंद्रनीलने तर अत्यंत वीरश्रीयुक्त भाषण करून स्वानंदीची तंत्रवली. तरी या संपताचा फोन कसा काय येत नाहीये अजून? किती बोलताय. या सगळ्या गोष्टींना विचार करून करायच्या असतात. तिचा विचार झाला की करेल फोन. तुला खात्री आहे ना? म्हणजे काय? सत्य आहे. मला एक कळत नाही, बरोबर वेळेला हे दार कसं वाजतं, तुझा मोबाईल कसा वाजतो, बाटली कशी पडते, कसं काय जमतं काय तुला? देव माझ्या बरोबर आहे आणि तो संकेत देतो मला. उघडा द्या, जीव चाललाय तिचा. उघडा. ये बाई. आई चला तुम्ही जेवायला, मी गरम गरम पोळ्या करून वाढते. आले का ग सगळे? भाऊजी आणि स्वानंदी घरचं सामान आणायला गेलेत. हे अजून आले नाहीयेत, पण येतील 5 मिनिटात. आणि त्यांना बसायचं तेव्हा ते बसतील जेवायला. तुम्ही चला बसा बघू आधी. 1 मिनिट. ये ना जरा बस. आई मी तवा ठेवलाय. असू दे, बाळू आहे ना, तो पाहे. हं पण खरंच आपली पुण्याई थोर म्हणून हिच्यासारखी मोठी सून मिळाली आपल्याला. आणि मग किती बोलायचे ग मी तुला. हो ना, बघ ना, ती किती आश्चर्यचकित झाली तुझं प्रेम बघून. नाही, मला माहितीये घरातल्या सगळ्यांवर आईचं खूप प्रेम आहे. म्हणून तर त्यांच्या रागाची पर्वा न करता मी त्यांच्याशी हक्काने बोलते. पण मला तुझा मोठेपणा कधी कळला नव्हता. स्वानंदीमुळे माझ्या लक्षात आलं की किती मोठी आहेस तू. तिच्याकडे पाहताना लक्षात आलं की किती चांगली सून आहेस अगं तू. आई पण स्वानंदीलाही तुमची काळजी आहे. तिचंही तुमच्यावर खूप प्रेम आहे. ते दिसलंच ना. मला बरं नाही म्हटल्यानंतर तू पायाशी बसली तीच बर्फ जुळायला आणि तिने डोक्यावर बर्फ ठेवला. पनीर मशरूम स्टिक विथ बार्बेक्यू सॉस करण्यासाठी लागणारे साहित्य: किसलेलं गाजर, उकडलेला बटाटा, पनीर, तांदूळाचं पीठ, रवा, मटार, मशरूम, कोबी, मीठ, मिरची, कोथिंबीर आणि बार्बेक्यू सॉस. कृती: प्रथम एका बाउलमध्ये किसलेलं गाजर, उकडलेला बटाटा, कुस्करलेलं पनीर, मटार, मशरूम, हिरवी मिरची, कोथिंबीर, कोबी, मीठ आणि तांदूळाचं पीठ घालून सर्व एकजीव करून घ्यावं. तयार मिश्रणाच्या स्टिक बनवून रव्यामध्ये घोळवून गरम तेलात तळून घ्याव्यात आणि सर्व्ह कराव्यात. मामी, कोणता भक्त हाक मारतो आहे? ध्यानात इतके मग्न आहात. बाणाईला भेट घ्यायची आहे देवी. वाटलंच मला. ती अस्वस्थ असणं स्वाभाविकच आहे. तिच्या दृष्टीने हे सारंच गोंधळून टाकणार आहे. अशा वेळी तिला तुम्हाला किंवा मला भेटावं असं वाटणं हे स्वाभाविक आहे. नमस्ते अंकल जी. वो हमें आपसे कशा करता आलेस तू इथे? बिकीची चारी करायला? काय समजतो काय स्वतःला तू? अरे आजारपणात माझा जीव वाचवला म्हणून घरातल्या पोरीबाळींवर. अरे कुठून कुठून येता तुम्ही, नाही ते उद्योग धंदे करता इथं. खपवून घेणार नाही मी सांगतो तुला. मी फार वाईट माणूस आहे, लक्षात ठेव. पोलिसात देणार होतो तुला. केवळ विके आडवाला म्हणून लक्षात ठेवलं. ते इथून दिंड काढणार होतो तुझी मी. मामा, आता आपण काहीच करू शकत नाही. पण आर्चिस, हे असं कसं शक्य आहे? आपण तर सगळे आवाज रेकॉर्ड केले होते ना, राईट? हो. मग हे असे कोणते आवाज रेकॉर्ड झाले जे आपल्याला ऐकूच आले नाहीत? आय मीन,
हाऊ कॅन इट बी पॉसिबल?